मित्रांनो, सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. आपण चर्चा कशावर करत होतो? तर अकाली मृत्यू. अकाली मृत्यू आलेला. म्हणजे ती काळ आला होता, पण ती वेळ आली नसताना झालेला मृत्यू, अकाली मृत्यू. मित्रांनो, ह्या उलट वास्तविक मृत्यू आणि अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू याच्यामध्ये फरक काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, फक्त मृत्यू हा आपला एखाद्याचा प्राण जाऊन, जीव जाऊन त्याचं आयुष्य संपून जातो का, तेवढ्याच पुरता हा मर्यादित आहे का? तर नाही मित्रांनो. मृत्यू हा एखाद्याचं आयुष्य घेऊन जातो, तो हा एक मृत्यू आहे. तसंच एखाद्याच्या नात्यामध्ये, एखाद्या रिलेशनमध्ये तो मृत्यू येतो, म्हणजे ते संपुष्टात येते, ते संपते नातं, त्या नात्याचा नाश होतो, हत्या होते किंवा आत्महत्या होते त्या नात्याची. त्यामुळे सुद्धा तो अकाली मृत्यू किंवा त्याला वास्तविक मृत्यू येतो. तसंच एखाद्या कार्यामध्ये सुद्धा, एखाद्या व्यवसायामध्ये सुद्धा, कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये अकाली मृत्यू येऊ शकतो. म्हणजे ते गोष्ट संपू शकते, संपुष्टात येऊ शकते किंवा वास्तविक मृत्यूसुद्धा येऊ शकतो. मित्रांनो, ह्याचा आपण उलगडा करणार आहोत. काय फरक आहे वास्तविक मृत्यू आणि अकाली मृत्यूचा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. आपण चर्चा कशावर करत होतो? तर अकाली मृत्यू. अकाली मृत्यू आलेला. म्हणजे ती काळ आला होता, पण ती वेळ आली नसताना झालेला मृत्यू, अकाली मृत्यू. मित्रांनो, ह्या उलट वास्तविक मृत्यू आणि अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू याच्यामध्ये फरक काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, फक्त मृत्यू हा आपला एखाद्याचा प्राण जाऊन, जीव जाऊन त्याचं आयुष्य संपून जातो का, तेवढ्याच पुरता हा मर्यादित आहे का? तर नाही मित्रांनो. मृत्यू हा एखाद्याचं आयुष्य घेऊन जातो, तो हा एक मृत्यू आहे. तसंच एखाद्याच्या नात्यामध्ये, एखाद्या रिलेशनमध्ये तो मृत्यू येतो, म्हणजे ते संपुष्टात येते, ते संपते नातं, त्या नात्याचा नाश होतो, हत्या होते किंवा आत्महत्या होते त्या नात्याची. त्यामुळे सुद्धा तो अकाली मृत्यू किंवा त्याला वास्तविक मृत्यू येतो. तसंच एखाद्या कार्यामध्ये सुद्धा, एखाद्या व्यवसायामध्ये सुद्धा, कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये अकाली मृत्यू येऊ शकतो. म्हणजे ते गोष्ट संपू शकते, संपुष्टात येऊ शकते किंवा वास्तविक मृत्यूसुद्धा येऊ शकतो. मित्रांनो, ह्याचा आपण उलगडा करणार आहोत. काय फरक आहे वास्तविक मृत्यू आणि अकाली मृत्यूचा. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केवळ. मित्रांनो, आपण चर्चा करतोय अकाली मृत्यू आणि तो आपण समजूनही घेतला आहे. अकाली मृत्यू काय येतो, त्याची कारणं काय आहेत, तो कशा प्रकारे येतो, अनेक उदाहरणासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अनेक उदाहरणासहित मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टींनुसार तुम्हाला त्या गोष्टी कळल्या असतील. अकाली मृत्यू काय येतो, त्याला कारण काय, तर षडविकार आणि भीती या गोष्टीमुळे. पण मित्रांनो, वास्तविक मृत्यूसुद्धा आहे. म्हणजे त्याचा वास्तविक मृत्यू होता, तो मृत्यू होती, तो काळसुद्धा आला होता आणि ती वेळसुद्धा आली होती. त्याला म्हणतो आपण वास्तविक मृत्यू. मित्रांनो, असे वास्तविक मृत्यू फक्त आजारानेच होतात का? अपघातामध्ये झालेला एखादा मृत्यू असतो, तो सुद्धा वास्तविक असू शकतो. ह्यापूर्वी मी एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला अकाली मृत्यूची, ती अशा स्वरूपात होती की त्याचा तो मृत्यू नव्हता, तो काळ आला होता, ती वेळ आली नव्हती, तरीही त्याचा मृत्यू झाला त्या अपघातामध्ये. त्या एका माझ्या मित्राचा, त्याने आपल्या आईचं शब्दाचं उल्लंघन केलं, आपल्या गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, आपल्या मित्रांच्या गोष्टी ऐकल्या नाहीत. म्हणजे त्याला संकेत मिळालं होतं विविध स्थितीने, विविध परिस्थितीमध्ये, विविध ठिकाणी, विविध माध्यमाने, आणि तो मृत्यू त्याने ओढवून घेतला होता आणि त्याचा तो अकाली मृत्यू झाला होता. पण असाच एखादा अपघात होतो, त्या अपघातामध्ये वास्तविक मृत्यूसुद्धा येऊ शकतो.
त्यासाठी तुम्हाला एक मी आधी गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्या एका नातेवाईकाचीच गोष्ट आहे. ही जी नातेवाईक व्यक्ती होती ती ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत होती, कामाला होती, नोकरीला होती, एक चांगल्या हुद्द्यावर होती. त्या एका कंपनीमध्ये ती चांगल्या हुद्द्यावर होती आणि त्याची शाखा म्हणजे त्याचं जो ऑफिस आहे तसं एक भारतात सुद्धा होतं. त्याची बदली ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती आणि ते कार्यरत ऑस्ट्रेलियामध्ये होते. बरेच वर्ष ते शिमग्यामध्ये येऊ शकले नव्हते, कारण कोकणामध्ये काही कोकणाचा जो भाग आहे त्या भागामध्ये शिमगोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो, मोठ्या आवडीने साजरा केला जातो. तर त्या उत्सवामध्ये त्यांना सहभाग घेता आला नव्हता बरीच वर्ष. त्यामुळे त्यांनी ठरवलं की ह्या वर्षी आपण कोकणामध्ये जायचं, आपल्या गावी जायचं, आपल्या घरी जायचं, आपल्या मुलाबाळांना घेऊन जायचं आणि तो शिमगोत्सव साजरा करायचा, ती होळी हा सण साजरा करायचा. आणि त्याच विचाराने, त्याच उद्देशाने, त्याच उद्दिष्टाने ते भारतात आले. मित्रांनो लक्षात घ्या, काय करायला तर शिमगोत्सव साजरा करायचा. आणि त्यांनी सर्व प्लॅनिंग केलं होतं की आपण कसं जायचं, काय जायचं, काय काय करायचं आणि कशा प्रकारे तो सण साजरा करायचा. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, हा जो प्रसंग घडला तो आहे 1991-92च्या आसपास, ज्यावेळी तो बॉम्बस्फोट घडले. बॉम्बस्फोट तुम्हाला माहीत असेल, त्यानंतर दंगली घडल्या. त्या बॉम्बस्फोट जे झालेत, बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर दाऊद इब्राहिमवर तो आरोप लावला जातो आहे, तो दोषी आहे या बॉम्बस्फोटाला. त्या बॉम्बस्फोटची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मित्रांनो, ते भारतामध्ये आलेत आणि त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये राहत होतं, वसईला राहत होतं. तर नेहमीप्रमाणे त्याने आपल्या मित्राला इकडे जो त्याच्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत काम करत होता पूर्वीपासून, त्याच्याशी संपर्क साधला आणि ते दोघे मिळून ऑफिसला जायला निघाले. कुलाब्याला माझ्या मते त्यांना काहीतरी कार्यालय होतं, ऑफिस होतं आणि ते ऑफिसला जायला निघाले. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण दादरला भेटूया. आणि दादरवरून ते सिद्धविनायकच्या दर्शनाला गेले. आता पूर्ण मला त्याची गोष्ट पूर्ण आठवत नाही व्यवस्थित, पण जे काय आठवते ते तुमच्यासमोर ठेवते मी. आणि मग ते सिद्धविनायकचं दर्शन घेऊन ते तिथून पुढे प्रवासाला निघणार होते, म्हणजे ऑफिसला निघणार होते, कार्यालयासाठी निघणार होते. त्या दरम्यान म्हणजे तिथलं दर्शन वगैरे घेऊन आटपून वगैरे ते निघालेत तिथून. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या कार्यालयात निघायचं आहे. त्यांचा मित्र सांगत होता की बाबा आता बसला आणि गाड्यांना गर्दी असणार आणि तुला सवय नाही आहे गर्दीमधून प्रवास करायची, तर आपण टॅक्सीने जाऊया. पण त्याने ते हट्ट धरला, नाही मला डबल डेकरमधून जायचं आहे. बरेच वर्ष मी मुंबईमधल्या डबल डेकरमध्ये बसलेलो नाही, तर त्याचा एक आनंद उपभोगायचा आहे, लुप्त उठवायचं आहे, असं म्हणून त्याने ते बसस्टॉपच्या दिशेने चालत होते. तेवढ्यात जी बस त्यांना हवी होती ती बस त्यांना बसस्टॉपवर दिसली, म्हणजे ती त्यांना क्रॉस करून बसस्टॉपवर येऊन थांबली. मग ती पकडायची आहे म्हणून ते धावले बसस्टॉपवरती, त्या बस स्थानकाजवळ दोघं धावले ती बस पकडण्यासाठी. मित्रांनो, जो नेहमी प्रवास करणार आहे, जो नेहमी बस पकडणारा आहे त्या कार्यालयासाठी जाण्यासाठी, त्याला ती बस पकडता आली नाही. पण जे माझे नातेवाईक बऱ्याच वर्षांनी भारतात आले होते आणि त्यांना ह्या प्रवासाची सवय नव्हती, त्यांनी ती बस पकडली. मित्रांनो लक्षात घ्या, की त्यांनी बस पकडली आणि एक काय दोन बसस्टॉप सोडून त्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्या बसच्या चिंधड्या झाल्या. आता तुम्ही विचार करा, जर त्या बसच्या चिंधड्या झाल्या असतील तर त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल. मित्रांनो, त्याची जी हे आहे ना, त्या घटनेची, त्या प्रसंगाचं जे वर्णन आहे ते मनाला हेलवणार आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशांचे बरेचसे तुकडे तिथे पासपोर्ट ऑफिसात होतं, जे जुनं पासपोर्ट ऑफिस होतं, त्या पासपोर्ट ऑफिसच्या कार्यालयामध्ये जाऊन पडलं. आजूबाजूला तिथे कुठेतरी हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलच्या मध्ये जाऊन असे तुकडे पडलेत.
घरादारांवरती आजूबाजूला जे काय तिथे होते त्या प्रवाशांच्या मांसाचे तुकडे, शरीराचे तुकडे इकडे तिकडे विखुरले गेले होते. मित्रांनो, तसंच त्या प्रवाशांमध्ये हे माझे नातेवाईकसुद्धा होते. त्यांच्याही शरीराचे तुकडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त गेले होते. मित्रांनो, आता ही वास्तविक मृत्यू आहे. हा मृत्यू कसा आहे? वास्तविक आहे. त्या मृत्यूने त्यांना भारतात आणलं. निमित्त काय? तर होळीचा सण साजरा करणं, शिमगोत्सव साजरा करणं, गावी जाणं, आपल्या कुटुंबाबरोबर राहणं, मजा करणं वगैरे वगैरे हा निमित्त होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? त्यांचा मित्र सांगतोय, अरे नको, गर्दी आहे बसला, आपण टॅक्सीतून जाऊन. पण ते बसनी जाण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली. हा थोडक्यात एक संकेतसुद्धा होता. अकाली मृत्यू नव्हता, पण हा संकेत होता. पण शेवटी मृत्यू त्यांना घेऊन आला होता भारतात. आणि ज्यांना सवय नाही आहे, इतके वर्ष त्याची सवय नाही त्या प्रवास करण्याची बसने, आणि ती चालती बस त्यांनी पकडली, म्हणजे त्या मृत्यूने त्यांचा हात धरला आणि त्यांना बसमध्ये घेतलं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, हा अपघाती मृत्यू आहे. हा मृत्यू कसा झाला? कारण तो काळसुद्धा आला होता आणि ती वेळसुद्धा आली होती. मित्रांनो, लक्षात आला का? कारण हा वास्तविक मृत्यू आहे. भले अपघाती असला तरी. एखाद्या आजारी पडून वारला तर आपण समजू शकतो, आपण म्हणतो की बाबा हा त्याला वास्तविक मृत्यू आला आहे, दीर्घ आजाराने तिला मृत्यू आला आहे, अशा वास्तविक मृत्यू असतात. पण हा एक अपघाती मृत्यू, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की त्या माझ्या मित्राचा मृत्यू झाला होता. त्याला रोखूनसुद्धा बऱ्याच वेळेला रोखण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा त्याला सूचित करण्याचा प्रयत्न केला, सावध करण्याचा प्रयत्न केला होता, संकेत देण्याचा प्रयत्न केला होता. पण अहंकारापोटी, षडविकारापोटी तो मृत्यूच्या दाढीत गेला होता आणि तो अकाली मृत्यू झाला होता. हा फरक आहे मित्रांनो. मृत्यू हा शारीरिकदृष्ट्याच होतो का? एखाद्याचं आयुष्य संपलं म्हणजे मृत्यू होतो का? नाही मित्रांनो. तर मृत्यू हा नात्यांमध्ये सुद्धा होतो, नात्यासंबंधांमध्ये सुद्धा होतो. तुम्ही आता जर आता युगामध्ये, ह्या वर्तमान काळामध्ये बघाल तर अनेक डिवोर्सच्या केसेस चालू आहेत. डिवोर्स, विभक्त होण्याच्या, पती पत्नी विभक्त होण्याच्या केसेस चालू आहेत. त्याला कारणच ते आहे, अकाली मृत्यू. मित्रांनो, लक्षात घ्या, अकाली मृत्यू. बरीचशी कारणं त्याला अकाली मृत्यूची आहेत. त्याच्यात वास्तविक मृत्यूसुद्धा आहेत, जे एकत्र आलेत, विवाह झाला आहे आणि त्यांचा डिवोर्स झाला आहे. पण ह्याच्यामध्ये जास्त करून अकाली मृत्यू आहे त्या नात्यासंबंधामध्ये. त्याला कारण काय? षडविकार. त्या एखाद्या स्त्रीच्या मनात षडविकार निर्माण झाले. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर किंवा भीती, किंवा एखाद्या पुरुषाच्या म्हणजे पतीच्या मनात षडविकार निर्माण झाले आणि त्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात काय करतात? एकमेकांना हे देत आहेत, विभक्त होत आहेत, डिवोर्स देत आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. तसंच अनेक आईवडील आपल्या मुलांना काय करतायत? अनाथ आश्रमात टाकतायत. तर आपला जीवन मजेत घालवायला, ऐश्वरम करायला. जन्माला आलं आहे, त्यांच्यासाठी ते डोई जड होते, सांभाळण्याची इच्छा नसते. त्याला म्हणतात अकाली मृत्यू त्या नात्याचा. किंवा एखादी आई त्या मुलाला, आपल्या तान्ह्या मुलाला आपल्या परिस्थितीमुळे, किंवा एखाद्या वडील आपल्या परिस्थितीमुळे त्या आपल्या मुलाला काय करते? रस्त्यावर सोडून जाते. हा काय झाला? अकाली मृत्यू. मित्रांनो, लक्षात घ्या. कारण काय? ही जी कलियुग आहे, या कलियुगामध्ये माणूस षडविकाराने ग्रस्त झाला आहे. मानसिकदृष्ट्या तो भ्रष्ट झालेला आहे. षड आकारामधून तो षडविकारामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. एवढा हवी झाला आहे की त्याला नाती गोती समजेनासे झाले. त्याच्यामधला प्रेम संपलेला आहे, त्याच्यामधला आपलेपणा संपलेला आहे, त्याच्यामधली आस्था संपलेली आहे.
त्यामुळे ह्या घटना घडत आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा मुलंसुद्धा आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन टाकत आहेत, तर षडविकाराने ग्रस्त झालेले आहेत. ह्या सर्व गोष्टीला कारण अकाली मृत्यू याला षडविकार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल एखाद्या नात्याला सुद्धा वास्तविक मृत्यू येतो, म्हणजे कधी समजा एखाद्याचे वडील, आई वडील किंवा एखादी व्यक्ती मृत पावली त्यांच्या कुटुंबातील, त्यांच्या परिवारामधील, तर त्याचा आणि त्यांच्या संदर्भात असलेल्या इतर व्यक्तींचा नातं संपते, म्हणजे ते हे व्यवहार संपतो आणि तो ह्या जगातून निघून गेलेला असतो. हे वास्तविक मृत्यू होतो त्या नात्याचा. वडील गेलेत, आई गेली, तर आपण म्हणतो की बाबा आई गेली, म्हणजे आता माझी आई ह्या जगात नाही आहे. तर माझ्या आईचं आणि मुलाचं जे नातं होतं त्याचा तो अंत झालेला आहे. भले ती माझ्या आठवणीत आहे, माझ्या स्मरणात आहे, माझ्या संस्कारात आहे, पण जर ह्याने बघितलं आपण नात्याच्या दृष्टीने, ते आज माझ्यासोबत नाही आहे, म्हणजे हा वास्तविक मृत्यू आहे. पण बऱ्याच वेळा ती सोबत असते, ते आई वडील सोबत असतात, पण त्यांना अनाथ आश्रमात टाकलं जाते किंवा त्यांना सोडून ते इतर ठिकाणी आपलं घर घेतात. मुलं, तुम्ही राहा तुमच्या घरी, आम्ही आमचं दुसरं घर घेतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात मजा करा, आम्ही आमच्या आयुष्यात मजा करतो, असं करून ते दुसरी घरं घेतात. मित्रांनो, तुम्ही घरं बांधता, घर हे म्हणजे 4 भिंती नसतात, त्याला घरघर लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या आयुष्याला घरघर लागलेली असते आणि या घरघरीमध्ये आपण कधी संपतो, आपलं कधी आयुष्य बर्बाद होतं हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे हा घरघर हा जो लागलेला आहे आपल्या आयुष्याला, हे जे षडविकार आपल्यावरती हावी झाले आहेत. बऱ्याच कुटुंबामधील भावा बहिणींमध्ये जमिनीवरती, प्रॉपर्टींवरती, पैसे अडक्यांवरती, दागदागिन्यांवरती भांडणं होतात. त्याला कारण का? षडविकार हावी झालेले असतात. ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, ती जमीन जुमले मिळवण्यासाठी, तो पैसा अडका मिळवण्यासाठी, आणि ते कुटुंब विध्वंस होते. त्या कुटुंबाचा, त्या नात्याचा अकाली मृत्यू होतो. मित्रांनो, लक्षात घ्या. ती परत जुळत नाही. एकदा ते मृत्यू झाला की तो परत येत नाही. मित्रांनो, ते परत येत नाही. मृत्यू हा मृत्यू असतो. म्हणजे जरी विश्वास संपला एखाद्याचा, हा का होतो तर विश्वास संपतो आपला. ज्या क्षणाला विश्वास संपतो त्या नात्यामधला, ते भले ते एकत्र असो, एका घरात असो, एका छताखाली असो, त्या नात्याचा मृत्यू झालेला असतो. आणि विश्वास कधी संपतो, या विश्वासाचा अंत कधी होतो? ज्यावेळी षडविकार जागृत होतात. मित्रांनो, लक्षात घ्या. ह्या विश्वासाचा अंत कधी होतो तर षडविकाराचा जन्म झालेला असतो. षडविकार हावी झालेले असतात. षडविकाराचा जन्म ऑलरेडी झालेलाच असतो, फक्त ते हावी होतात. त्या आकारामधून विकारामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्या नात्याचा अंत होतो. विश्वास जरी संपला, एकत्र जरी असले, एका छताखाली जरी असले, तरी त्या नात्याला अर्थ उरत नाही. म्हणजे ते अकाली मृत्यू होतो. हे समजून घेणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. आणि हे कधी समजेल? ज्यावेळी आपण षड आकारामध्ये राहू, एकमेकांचा विचार करू, एक दुसऱ्याचा विचार करू, एक दुसऱ्यासाठी आपण आपला आयुष्य पणाला लावू, जगू त्यांच्यासाठी. त्यावेळी तो षड आकारामध्ये राहून आपण एकमेकांना काय करू? सोबत देऊ, ते नातं टिकवू, त्या नात्याला एक आयुष्य देऊ आपण. त्या नात्याचा अर्ध्यावरती अंत होणार नाही, मृत्यू होणार नाही, त्याचा जीव घेतला जाणार नाही, त्याची हत्या होणार नाही किंवा त्या नात्याची आत्महत्या होणार नाही. आणि ही काळजी कोणी घेतली पाहिजे? तर त्या नात्यातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक सदस्याने ही काळजी घेतली पाहिजे, कारण दोन्ही हाताने टाळी वाजतात. लक्षात घ्या मित्रांनो. काय? किंवा एखादा उद्योग, एखादा व्यवसाय, त्याचासुद्धा अकाली मृत्यू होतो. उदाहरणार्थ मित्रांनो, एखाद्याचं दुकान चाललं आहे, मस्तपैकी व्यवसाय चालू आहे,
त्या दुकानाच्या बाहेर कोणीतरी काहीतरी मांत्रिक क्रिया करून ठेवलेली आहे, तांत्रिक मांत्रिक क्रिया करून ठेवलेली आहे. म्हणजे काय, लिंबू टिंबू त्या बावल्या असं आणून ठेवलेलं आहे. मग त्याच्यातून खरोखर ते झालं आहे की नाही काय माहिती नाही, पण ते बघितल्यानंतर एखाद्याला धास्ती बसते, कोणीतरी माझ्यावरती मांत्रिक क्रिया केलेली आहे, कोणीतरी करणी केलेली आहे, असं मनाला त्याच्या एक भीती निर्माण होते. आणि त्या भीतीपोटी मग त्याचे उपाय शोधायला तो तांत्रिक मांत्रिकाकडे जातो, बुवांकडे जातो, भक्तांकडे जातो आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करतो. ह्या सर्व गोष्टीला कारण काय आहे तर सायकोलॉजी, मानसिकता. त्याचा परिणाम होतोय नाही होतोय त्याच्याकडे तो लक्ष देतोय दुर्लक्ष देतोय काही नाही. जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे नजरअंदाज केलं आणि त्यानंतर जर तुम्हाला खरोखरच तुम्ही त्याला विसरून पण गेलात, त्यानंतर जर तुमचं नुकसान होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. ती खरोखरच कोणीतरी तांत्रिक क्रिया केलेली आहे, मांत्रिक क्रिया केलेली आहे, तंत्रमंत्र केलेलं आहे. मग त्याच्यासाठी लिंबू टिंबू किंवा ती काळी बावली वगैरे ठेवायची आवश्यकता नसते मित्रांनो. ते तुमच्या नकळतसुद्धा होते, ते तुमच्या नकळतसुद्धा होऊ शकते. तंत्र म्हणजे तणावरती नियंत्रण आणणं आणि मंत्र म्हणजे मनावरती नियंत्रण आणणं. तसं आपण स्वतःच्या मनावरती आणि स्वतःच्या तणावरती नियंत्रण आणू शकतो त्या तंत्रमंत्राने, तसं इतर त्रयस्थ व्यक्तीसुद्धा तुमच्या तणावरती आणि मनावरती नियंत्रण आणू शकते. त्यालाच म्हणतात तांत्रिक मांत्रिक विद्या. पण ह्या जे काय प्रकार आहेत, हे जे काय कोळ आणून ठेवला आहे, एखादा लिंबू आणून ठेवला आहे, मिरच्या आणून ठेवल्या आहेत, एखादी काळी बावली आणून ठेवली आहे, हे बघितल्यानंतर जो धास्तावतो त्याला मी मूर्ख म्हणेन, त्याला मी मूर्ख म्हणेन. प्रथमदृष्ट्या त्याला जर ते दिसलं, आणि जास्त करून हे जे प्रकार केले जातात ना त्याच्यात काही तथ्य नसते मित्रांनो, त्याच्यात काही तथ्य नसते. हे सगळे घाबरवण्यासाठी आहे, मनात शंका निर्माण करण्यासाठी. आणि मग त्या शंकेने, त्या भीतीपोटीच समोरचा माणूस मरतो आणि ते आपल्या व्यवसायाचा तो अंत करतो. त्या व्यवसायाचा तो त्या व्यवसायावरती तो मृत्यू ओढवून घेतो आणि त्या बुवा बाबांकडे, त्या तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन आपलं आर्थिक नुकसान करून घेतो, मानसिक शारीरिक नुकसान करून घेतो. बऱ्याच वेळा काय असते की आपण तांत्रिक मांत्रिकाकडे गेलो, त्यांनी काहीतरी आपल्याला क्रिया करून दिली, आपण परतल्यानंतर आपल्याला वाटते हां आता सगळं व्यवस्थित आहे असं आपल्याला वाटते, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी घेऊन आलो असतो किंवा विश्वास ठेवून आपण त्याप्रमाणे कृती करत असतो. पण कधीतरी त्या दरम्यान अशी परत एखादी घटना घडते आणि आपलं नुकसान होते किंवा काहीतरी अडचण निर्माण होते. तेव्हा आपण परत हे होतो की परत कोणीतरी सुरू झालेलं आहे, आपण परत त्याच्याकडे धावतो, त्या तांत्रिक मांत्रिकाकडे. मित्रांनो, त्या तांत्रिक मांत्रिकाने काही केलेलं नसते, तुम्हाला उपाययोजना काही केलेल्या नसतात, हे तुमच्या मनाचे खेळ असतात. कारण तुम्ही मनाला सांत्वन, हां मी त्या बाबाकडे गेलो होतो, त्या बुवाकडे गेलो, त्या तांत्रिकाकडे गेलो होतो आणि माझं आता व्यवस्थित चालायला सुरुवात झाली. काही काळानंतर तुम्ही डगमगता, तुमचं इकडे तिकडे होते आणि परत तुम्ही घाबरून परत चुका करायला सुरुवात करता. मग परत तुम्ही घाबरून त्याच्याकडे जाता, मग हे सारखं सुरू होते आणि तुम्ही अधोगतीला जातात आणि त्या व्यवसायाची, त्या आपल्या आयुष्याची माती करता तो अकाली मृत्यू येतो. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. जेवढं तंत्रमंत्र खरं आहे तेवढं हे हा खोटेपणा, हे अंधश्रद्धा तेवढी खरी आहे. आपण वेळ द्यायचा, त्या गोष्टीला वेळ द्यायचा. आपल्या आयुष्यात घडते ना, आपल्याला कळते, त्याला वेळ द्यायचा, मन खंबीर ठेवायचं, मन मजबूत ठेवायचं. भले जरी कोणी तांत्रिक मांत्रिक क्रिया केली असेल, भले जरी कोणी तांत्रिक मांत्रिक क्रिया केली असेल आणि तुमचं मन खंबीर असेल, तुमचं मन तुमच्या काबूत असेल, ताब्यात असेल, तरी त्याचे प्रभाव तुमच्यावरती होणार नाही, त्याचे प्रभाव तुमच्यावरती होणार नाही. म्हणून आपण गुरुची उपासना करतो, कारण आपण गुरुवरती विश्वास ठेवतो. लक्षात घ्या, त्या सद्गुरूवरती विश्वास ठेवतो आणि त्यांच्या विश्वासाखातीर आपण आपल्या मनाला मजबूत करतो. मित्रांनो लक्षात घ्या,
आणि आपल्याला मनाचा मजबूती आणल्यानंतर, मनावरती आपला कंट्रोल नियंत्रण आणल्यानंतर आपण त्या गोष्टीचा परित्याग करतो. त्या तंत्रमंत्राला आपण न जुमानणं असं होतं. म्हणजे खरोखर जरी झाली असेल तरी तिचे परिणाम तुमच्यावरती होत नाही, कारण तुमच्या मनावरती तुम्ही ताबा मिळवला आहे. मनावरती नियंत्रण आणलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून काय म्हटलं आहे, ह्यांचा रामदास स्वामींनी एक हे म्हटलं आहे, श्लोक आहे, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, सांगरे मना तूच शोधून पाहे. आपल्या मनालाच विचारलं. मग आपण समर्थांवरती विश्वास ठेवतो. विश्वास आणि हा विश्वास आपल्या स्वतःवरती असतो. मित्रांनो लक्षात घ्या, जरी एखाद्या व्यक्तीवरती जरी विश्वास नसेल आणि स्वतःवरती फक्त विश्वास असेल, तरीही आपण त्या गोष्टीला काय करू शकतो, त्या गोष्टीच्या विरोधात आपण लढा देऊ शकतो आणि त्याला पराजित करू शकतो. मित्रांनो, वास्तविक मृत्यू आणि अकाली मृत्यू याच्यातील फरक तुम्हाला कळला असेल. आणखीन एक गोष्ट मी पुढच्या भागात सांगेन तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा की आपल्या नात्यासंबंधांना जपा, आपल्या रिलेशनला जपा. त्या षडविकारामुळे आपल्या त्या रिलेशनची, आपल्या नात्यासंबंधाची त्या अकाली मृत्यू करू नका. त्या नात्यासंबंधांचा गळाघोट करू नका, त्याची हत्या करू नका, त्याला फासावर लटकू नका किंवा आत्महत्या करू नका. म्हणजे ते नातेसंबंधसुद्धा जीवित राहील. किंवा एखाद्याच्या आयुष्यात अशा काय घटना घडत असतील आणि तो अकाली मृत्यूच्या दिशेने जात असेल, तर जे संकेत दिले जातात ते संकेत समजून घेऊन विविध तऱ्हेने, विविध मार्गाने, विविध प्रसंगातून ते आपल्याला संकेत दाखवले जातात, समजवले जातात, निदर्शनात आणून दिले जातात. ते समजून घेऊन आपण येणारी वेळ टाळता आली पाहिजे, आपल्याला त्याच्यावरती मात करता आला पाहिजे. मग ह्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर आपल्या षड आकारांवरती आपण कायम राहणं. षड विकारामध्ये त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ न देणं. षड विकारामध्ये परिवर्तन होऊ न देणं. मित्रांनो लक्षात आलं का? षड आकार का गरजेचे आहेत, तर आपण ह्या भौतिक युगात जगतोय, ह्या व्यावहारी युगात जगतोय, म्हणून षड आकार गरजेचे आहेत. पण ते मर्यादाच्या बाहेर गेले, प्रमाणाच्या बाहेर गेले, अति तेथे माती होते, तर ते विकारामध्ये त्याचं रूपांतर होते आणि ते विकार आपल्याला अधोगतीलाच घेऊन जाते आणि मग ती अधोगती आपल्याला कधीही वाचवू शकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, त्या प्रसंगातून, त्या स्थितीतून मग आपला कडेलोटच होतो आणि काय होते, अकाली मृत्यू. मग ते नात्याचा असो, आयुष्याचा असो किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीचं, व्यवसायाचा असो, कशाचाही असो, तो अकाली मृत्यू होतो. मित्रांनो लक्षात आलं का? व्यवसायाच्या संदर्भात किंवा आणखीन एका व्यक्तीच्या संदर्भात मी तुम्हाला अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू यातील फरक सांगण्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगेन, पण पुढच्या भागात. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे, काय त्याचा संदर्भ आहे. मित्रांनो याचा उद्देश आणि उद्दिष्ट एकच आहे की ह्या सर्व गोष्टी आपल्या मनावरती निर्भर आहे. मन म्हणजे आपली बुद्धी, म्हणजे विश्वास. आपल्या मनावरती आपण जर कंट्रोल ठेवलं, ताबा ठेवला, तर हे येणाऱ्या जे काय प्रसंग आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण टाळू शकतो. याला कारण काय, तर सायकोलॉजी, मानसिक अवस्था, मानसशास्त्र. मित्रांनो लक्षात घ्या, जे काय काम करते, तर मानसशास्त्र, विज्ञानाच्या पलीकडे दुसरं काही नाही. आता लक्षात आलंच असेल सनातनी वास्तव काय आहे, तर फक्त आणि फक्त विज्ञान, सायन्स नव्हे, विज्ञान किंवा शास्त्र. आणि शास्त्र आणि विज्ञानाचा अर्थही मी तुम्हाला सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये.
म्हणून म्हणालो सायन्स नव्हे. सायन्स या शब्दाला अर्थ नाही आहे, तो निरर्थक शब्द आहे. विज्ञान आणि शास्त्र मित्रांनो लक्षात घ्या. वास्तवावर, सनातनी वास्तवावर, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील लाईक करा, विचार पटत नसतील तर डिसलाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.